निसर्गशाळा म्हणजे पर्यावरणातील विविध घटकांची माहिती मिळवून विद्यार्थ्यांना पर्यावरण व त्यातील घटकांशी प्रत्यक्ष संबंध जोडणे होय. निसर्गशाळा म्हणजे विद्यार्थ्यांची पर्यावरणाशी आपुलकी व जवळीक साधणे होय. निसर्गातील विविध घटनांमागील शास्त्रीय दृष्टिकोन विद्यार्थ्यांना समजावा व त्यांची वैज्ञानिक दृष्टी वाढावी. परिच्छेद मराठवाड्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका व नगरपालिका शाळांत गत 4 वर्षांपासून प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास अभियान चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून निसर्ग शाळांचा हा अनुभव उपक्रम आहे. या शाळा भरवण्यामागचा उद्देश एकच की विद्यार्थी समाजाभिमुख बनावा, त्याला परिसर, पर्यावरण व पर्यावरणातील घटकांशी ओळख व्हावी. विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी व त्यातील घटकांशी एक घनिष्ठ नाते जोडावे व पर्यावरण रक्षणात पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता. मुले मुली आनंदाने गाणी गात होती. नियोजित स्थळी पोहोचल्यावर या मुक्त शाळेचा आनंद ती लुटू लागली. पावसाळ्याचे दिवस असल्याने नद्या नाले खळखळ वाहत होती. हिरवी झाडे, हिरवी राने, पशुपक्षी पाहून त्यांची निरीक्षणे करण्यात मुले रमली होती. मोर, ससा, चिमणी, कावळा यांची गीते गात होती. ओझ्याविना शिक्षणाचा व 4 भिंती बाहेरील आनंदाचा आस्वाद घेणारी मुले खरोखर प्रफुल्लित, उत्साहित दिसत होती. परिच्छेद निसर्गशाळा म्हणजे दप्तराच्या ओझ्याविना भरलेली 4 भिंती बाहेरील शाळा होय. निसर्गात रमणे, गाणी म्हणणे, नाचणे, बागडणे, हसणे, वनभोजनाचा आनंद लुटणे, माती, दगड, नद्या, धरणे, वनस्पती, पक्षी, प्राणी यांच्या सानिध्यात रमणे म्हणजे निसर्गशाळा. परिच्छेद विद्यार्थी शाळेच्या वर्गाच्या 4 भिंतीच्या आत शिक्षण घेत असत. प्रथमच हे विद्यार्थी शाळेच्या 4 भिंतीच्या बाहेर आले. दप्तराच्या ओझ्याविना निसर्गाच्या परिसरात रमले. निसर्गात विविध वनस्पती, झाडे, झुडपे यांची माहिती करून घेतली. नद्या, नाले, धरणे, जलशुद्धीकरण, छतावरील पाण्याचे पुनर्भरण, वीज, प्राणी, पक्षी, ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे या सर्व घटकांचा परिचय विद्यार्थ्यांनी करून घेतला. परिसरातील सर्व बाबींची ओळख करून घेतली. त्यांच्या नोंदी करून घेतल्या. पुस्तकी माहिती व प्रत्यक्ष माहिती यांची पडताळणी करू लागले. बारकाईने निरीक्षण करून माहिती घेऊ लागले. पर्यावरणाविषयी सर्व प्रकारची माहिती या विद्यार्थ्यांनी घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांत पर्यावरणाविषयी जागरूकतेची भावना जागी झाली. पर्यावरणातील विविध प्रकारचे घटक व त्यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात भर घातली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निकोप, सुदृढ, निरोगी नागरिक घडावे व त्यांच्यामध्ये नागरिकत्वाची पोषक मूल्य रुजावी हा उद्देश आहे. या निसर्गशाळेतून विद्यार्थ्यांनी सहजीवनाचा, सहकार्याचा आनंद लुटला. जातीय सलोखा, राष्ट्रीयत्वाची भावना, लिंग समभाव या मूल्यांचा स्वीकार व स्वतःची जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये दिसू लागली. स्टॉप.